जय शिवराय मित्रांनो येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील सर्व जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्वतयारी बैठका जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडल्या जात आहेत आणि अशाच प्रकारे परभणी जिल्ह्याची पूर्व हंगामी बैठक देखील 29 एप्रिल 2024 रोजी पार पडलेली आहे आणि याच बैठकीच्या दरम्यान 2023च्या पीक विम्याच्या संदर्भातील काही अपडेट समोर आलेले आहेत जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये मान्सून हा चांगला राहील अशा प्रकारचे शक्यता अपडेट देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे जिल्ह्यामधील बियाण्याची उपलब्धता, खताची उपलब्धता, लागवडीखालील क्षेत्र याचबरोबर विविध योजनांचा लाभ याच्या संदर्भातील अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले आहेत आणि याच दरम्यान 2023 मध्ये शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, याचबरोबर शेतकऱ्यांना वाटप केलेली नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेला पीक विमा याच्या संदर्भातील माहिती देखील कृषी विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड, याचबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। येलो मोजाकमुळे देखील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच दरम्यान शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेला पावसाचा खंड याच्यासाठी ड्रॉटच्या अंतर्गत, याचप्रमाणे येलो मोजाकमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी येलो मोजाकसाठी, तर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी देखील आपल्या पीक विम्याचे दावे पीक विमा कंपनीकडे सादर केलेले होते। मोठ्या प्रमाणात क्लेम हे परभणी जिल्ह्यामधून पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आलेली होती आणि साधारणपणे या क्लेमची संख्या ही 1,93,967 एवढी सांगण्यात आलेली आहे। 1,93,967 क्लेम हे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मध्यावधी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अर्थात लोकल नॅचरल कॅलॅमिटीजच्या अंतर्गत दाखल करण्यात आलेले होते, ज्याच्यापैकी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून साधारणपणे 91,181 पूर्वसूचना क्लेम हे विविध कारणास्तव नाकारण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये ड्रॉटच्या अंतर्गत केलेले क्लेम असतील, याचप्रमाणे येलो मोजाकच्या अंतर्गत केलेले क्लेम असतील किंवा अतिवृष्टीच्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठीचे क्लेम असतील, अशा प्रकारचे विविध क्लेम हे 91,181 इतके क्लेम पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बाद करण्यात आलेले आहेत, फेटाळण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत शेतकऱ्यांनी सादर केलेल्या 1,93,967 क्लेमपैकी 1,02,786 क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। या मंजूर करण्यात आलेल्या क्लेमपैकी सुद्धा 50,863 शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर 51,923 शेतकरी हे अद्याप देखील पीक विम्याच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत, अर्थात त्या शेतकऱ्यांचे क्लेम सेटल करून सुद्धा अशा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाईचं वाटप करण्यात आलेलं नाही। परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या क्लेमपैकी फक्त 50,863 शेतकऱ्यांना 30,55,11,000 रुपयाची नुकसान भरपाईचं वितरण करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये परभणी तालुक्यातील 3,871 शेतकऱ्यांना 3,32,00,000, जिंतूर तालुक्यामधील 11,537 शेतकऱ्यांना एकूण 6,43,00,000, शेलू तालुक्यामधील 9,683 शेतकऱ्यांना 5,95,00,000, मानवत तालुक्यातील 3,149 शेतकऱ्यांना 2,04,00,000, पाथरी तालुक्यामधील 5,083 शेतकऱ्यांना 3,51,00,000, सोनपेठ तालुक्यामधील 2,621 शेतकऱ्यांना 1,48,00,000, गंगाखेड तालुक्यामधील 5,857 शेतकऱ्यांना 3,49,00,000, तर पालम तालुक्यातील 7,380 शेतकऱ्यांना 3,68,00,000, पूर्णा तालुक्यामधील 1,682 शेतकऱ्यांना 62,00,000 अशा प्रकारची नुकसान भरपाई या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत परभणी जिल्ह्यामधील 50,863 शेतकऱ्यांना 30,55,11,000 रुपयाचं हे नुकसान भरपाई या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे। तर मंजूर करण्यात आलेले 51,923 शेतकरी अद्याप देखील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। मित्रांनो, याचप्रमाणे येल्लो मोजाक असेल किंवा इतर कारणास्तव केलेले क्लेम असतील, असे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून साधारणपणे 91,000 क्लेम हे बाद करण्यात आलेले आहेत, फेटाळण्यात आलेले आहेत। या शेतकऱ्यांना देखील आता कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा पीक विमा जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून काय दिलासा देण्यात येतो हे देखील पाहण्यासारखं आहे। मित्रांनो, हे जे आहेत हे फक्त मध्यावधी अर्थात जे लोकल नॅचरल कॅलॅमिटीजचे क्लेम आहेत। याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये आता पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे जी महसूल मंडळं पात्र होतील अशा महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा पीक विमा देखील मंजूर केला जाईल किंवा तो मंजूर करण्यात आलेलाही असेल, याच्या संदर्भातील देखील लवकरच अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून दिलं जाईल आणि याच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना या सीच्या अंतर्गत पीक विमा मंजूर केला जातो हे देखील पाहण्यासारखं असेल। याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेटसुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।